एका भाषणामुळे दंगल होऊ शकते, एका पोस्टमुळे लोक मरू शकतात, आणि हो, एका वाक्यामुळे संपूर्ण समाज एकमेकांविरुद्ध उभा राहू शकतो. हे ऐकायला थोडं अस्वस्थ करणारं नक्कीच आहे, पण दुर्दैवाने हेच आजचं वास्तव आहे. आजच्या या वेगवान जगात जिथे माहिती वाऱ्यासारखी पसरते, तिथे शब्दांची ताकद कैक पटींनी वाढली आहे. एखादं छोटंसं विधान किंवा इंटरनेटवरची एखादी पोस्ट केवढा मोठा अनर्थ घडवू शकते हे आपण रोजच पाहतोय. शब्दांमध्ये अशी एक भयानक ताकद आहे जी समाजाला एकत्रही आणू शकते आणि क्षणात होत्याचं नव्हतंही करू शकते. म्हणूनच शब्दांचा हा भौतिक आणि वाढता धोका समजून घेणं आता खूपच गरजेचं झालंय. आणि इथूनच एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. सीमारेषा नक्की आखायची तरी कुठे? म्हणजे बघा, लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण हे स्वातंत्र्य आणि समाजात जाणीवपूर्वक द्वेष पसरवणं यातला फरक कसा ओळखायचा? एखाद्याचं परखड मत द्वेषाचं रूप कधी घेतं? हा फक्त कायद्याचा विषय नाहीये, तर हा आपल्या सर्वांचा अत्यंत महत्त्वाचा सामाजिक प्रश्न आहे. तर आजच्या या विश्लेषणात आपण याच अतिशय महत्त्वाच्या विषयाच्या खोलात जाणार आहोत. द्वेषपूर्ण भाषण म्हणजेच हेट स्पीच हे नक्की काय आहे? हे खरोखरच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की द्वेषाचं एक भयानक शस्त्र? चला समजून घेऊया. भाग 1. हेट स्पीच म्हणजे नक्की काय? ती अभिव्यक्ती आहे की द्वेष? सर्वात आधी आपण ही गोष्ट स्पष्ट करूया की धोकादायक भाषण किंवा हेट स्पीच म्हणजे नक्की काय. कुणाला तरी वाईट वाटेल असं बोलणं म्हणजे लगेच हेट स्पीच होत नाही. त्याची एक स्पष्ट व्याख्या आहे. असं भाषण जे एखाद्या विशिष्ट धर्म, जात, भाषा, वंश, लिंग किंवा समुदायाविरुद्ध जाणीवपूर्वक द्वेष, हिंसा किंवा भेदभाव भडकावतं त्याला हेट स्पीच म्हणतात. यात जाणीवपूर्वक आणि भडकावणे हे 2 शब्द खूपच महत्त्वाचे आहेत. एखाद्या समूहाला मुद्दाम टार्गेट करून त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात पद्धतशीरपणे चीड निर्माण करणं हाच यामागचा मुख्य उद्देश असतो. आता इथे टीका आणि शब्दांचं शस्त्र ह्यातला फरक समजून घेणं अगदी सोपं आहे. एका बाजूला लोकशाहीत सरकारवर टीका करण्याचा, त्यांच्या धोरणावर प्रश्न विचारण्याचा किंवा एखाद्या विचारसरणीला विरोध करण्याचा पूर्ण अधिकार प्रत्येकाला आहे. याला आपण रास्त मतभेद म्हणतो, जे अगदी नैसर्गिक आहेत. पण दुसऱ्या बाजूला जेव्हा भाषणाचा रोख धोरणांवरून हटून थेट माणसांवर येतो, जेव्हा एखाद्या गटातल्या लोकांना चक्क शत्रू म्हणून रंगवलं जातं आणि समाजाला त्यांच्याविरुद्ध हिंसेकडे ढकललं जातं, तेव्हा तेच शब्द भयानक शस्त्र बनतात. बघा, टीका करणं नक्कीच गुन्हा नाही, पण माणसांना जगण्याचा अधिकार नाकारणारी भाषा वापरणं अत्यंत धोकादायक आहे. भाग 2. शब्दांचा धोका आणि इतिहासाचे धडे. हे सगळं काही एका रात्रीत घडत नाही. इतिहास तपासून पाहिला तर लक्षात येईल की प्रत्येक मोठ्या हिंसेच्या आधी शब्दांचा हत्यारासारखा वापर झालाय, आणि ही प्रक्रिया नेहमी एका विशिष्ट क्रमाने चालते. पहिली पायरी म्हणजे प्रॉपगेंडा. याद्वारे समाजातल्या एका गटाला आपल्याहून वेगळा किंवा बाहेरचं ठरवलं जातं. मग दुसरी पायरी येते सतत खोटी माहिती आणि विषारी भाषा वापरून त्या गटाविरुद्धचा द्वेष लोकांच्या मनात इतका रुजवला जातो की तो अगदी नॉर्मल वाटू लागतो. आणि तिसरी, सर्वात भयंकर पायरी म्हणजे जेव्हा हा द्वेष इतका भिनतो की समाजाला त्या विशिष्ट गटाविरुद्ध होणारी हिंसा चक्क योग्य आणि न्याय वाटू लागते. इथेच शब्दांनी आपलं काम केलेलं असतं आणि समाज उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असतो. भाग 3. कायदेशीर चौकट. आपलं संविधान याबद्दल काय सांगतं? हा धोका टाळण्यासाठी आपल्या देशाची कायदा व्यवस्था कशी काम करते हे पाहणं खूप रंजक आहे. भारतीय संविधानाने यावर एक अतिशय नाजूक आणि संतुलित असा मार्ग काढलाय. एकीकडे आहे कलम 19(1)(a). हे कलम आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा म्हणजेच आपलं म्हणणं मांडण्याचा मूलभूत अधिकार देतं. हा तर लोकशाहीचा कणाच आहे. पण संविधानाचे शिल्पकार अत्यंत दूरदृष्टीचे होते. म्हणूनच त्यासोबत आहे कलम 19(2). हे कलम स्पष्ट करतं की हे स्वातंत्र्य अमर्याद नाहीये. जर एखाद्याच्या भाषणामुळे पब्लिक ऑर्डर म्हणजेच सार्वजनिक सुव्यवस्था बिघडत असेल, हिंसा भडकत असेल किंवा जातीय सलोखा धोक्यात येत असेल तर कायदा तिथे नक्कीच हस्तक्षेप करू शकतो. समाजाच्या सुरक्षेसाठी हे संतुलन असणं अतिशय आवश्यक आहे. भाग 4. खरी समस्या कुठे आहे? तर ती आहे सोयीस्कर संतापामध्ये. आता कायद्याची चौकट जरी स्पष्ट असली तरी प्रत्यक्षात एक वेगळीच मोठी अडचण उभी राहते, आणि ती म्हणजे सोयीस्कर संताप किंवा ज्याला आपण सिलेक्टिव्ह आउटरीच म्हणतो. खरी समस्या इथेच आहे.
होतं काय की अनेकदा उघडपणे होणाऱ्या द्वेषपूर्ण भाषणांकडे केवळ ते आपल्या विचारसरणीशी जुळतात म्हणून पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. पण अगदी त्याच वेळी सरकारवर किंवा प्रस्थापित व्यवस्थेवर केल्या जाणाऱ्या रास्त टीकेला थेट देशद्रोह किंवा द्वेष असं लेबल लावलं जातं. ही धुसर होत चाललेली रेषा लोकशाहीसाठी सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे. कारण जर प्रत्येक सामान्य टीकेलाच गुन्हेगार ठरवलं गेलं तर लोकशाहीचं रूपांतर एका भयग्रस्त व्यवस्थेत व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. भाग 5. डिजिटल रणांगण आणि द्वेषाचा व्यवसाय. आजच्या काळात ही समस्या फक्त रस्त्यांवर किंवा राजकीय मंचांपुरती उरलेली नाहीये, तर ती थेट अल्गोरिदमच्या हातात गेलीय. हे सोशल मीडियाचे अल्गोरिदम्स कसे काम करतात हे समजून घेणं खराच थक्क करणार आहे. हे अशा प्रकारे डिझाईन केलेले असतात की त्यांना मानवी भावनांचा पुरेपूर फायदा घेता येतो. बघा, पहिली गोष्ट, इतर कोणत्याही भावनांपेक्षा राग हा अत्यंत वेगाने व्हायरल होतो. दुसरं म्हणजे भीती माणसांना जास्त वेळ स्क्रीनवर खिळवून ठेवते, ज्यामुळे त्यांना जास्त क्लिक्स मिळतात. तिसरं, द्वेष आणि एकमेकांशी होणारी भांडणं यामुळे जास्तीत जास्त लोकांचा सहभाग किंवा एंगेजमेंट मिळते. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे चौथी पायरी, समाजाचं ध्रुवीकरण किंवा पोलरायझेशन. आजच्या काळात हे एक अत्यंत फायदेशीर बिझनेस मॉडेल बनलंय. द्वेष आता केवळ एक भावना राहिलेली नाहीये, तर तो अक्षरशः पैसे कमावण्याचा एक धंदा बनलाय. भाग 6. मग यावर उपाय काय? ही लोकशाही कशी टिकवायची? परिस्थिती चिंताजनक असली तरी आपला समाज आणि लोकशाही टिकवण्यासाठी काही अत्यंत ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे कायदा सर्वांसाठी समान लागू झालाच पाहिजे, मग ती व्यक्ती कोणत्याही गटाची किंवा विचारांची असो. दुसरं, जसं आपण मगाशी पाहिलं, सरकारवरची टीका आणि माणसांवरील द्वेष यात स्पष्ट फरक ठेवायलाच हवा. तिसरं म्हणजे डिजिटल साक्षरता वाढवणं. इंटरनेटवर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी नसते हे आपण ओळखायला शिकलं पाहिजे. चौथं, फॅक्ट चेकिंग म्हणजेच सत्य पडताळून पाहण्याची संस्कृती आपण मजबूत केली पाहिजे. आणि पाचवं, जे अतिशय महत्त्वाचं आहे, जे लोक जाणीवपूर्वक समाजात फूट पाडतात त्यांना आपण निर्भयपणे प्रश्न विचारले पाहिजेत. मतभेद असणं हे एका जिवंत समाजाचं लक्षण नक्कीच आहे, पण जर माणुसकीच हरवली तर लोकशाहीचा पायाच ढासळून पडेल. या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश या एका वाक्यात दडलेला आहे. शब्द गोळ्यांसारखे नसतात, पण कधीकधी ते गोळ्यांपेक्षा जास्त धोकादायक ठरतात. द्वेषाचं स्वातंत्र्य समाजाला जाळू शकतं. खरंय, गोळी एका व्यक्तीचा जीव घेते, पण पद्धतशीरपणे पसरवलेले द्वेषाचे शब्द संपूर्ण समाजाला आतून पोखरून काढतात. ते असे घाव निर्माण करतात जे पिढ्यानपिढ्या भरून निघत नाहीत. म्हणूनच जाता जाता एक अतिशय महत्त्वाचा विचार आपण सर्वांनी करण्याची गरज आहे. पुढच्या वेळी जेव्हा इंटरनेटवर एखादा व्हिडिओ, भाषण किंवा पोस्ट आपल्यासमोर येईल, ज्यामुळे एखाद्या विशिष्ट समुदायाबद्दल मनात अत्यंत तीव्र संताप निर्माण होईल, तेव्हा क्षणभर थांबून स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न नक्की विचारा. हे खरोखरच एखाद्या व्यक्तीचं स्वातंत्र्य आणि मत आहे, की